नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची महत्त्वाची सुनावणी जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होते. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दुपारी बरोबर 3:30 या सुनावणीला सुरुवात होईल. शिवसेना नेमकी कोणाची, ठाकरेंची की शिंदेंची? आयोगाच्या याच सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत म्हणजे या दोन्ही मुद्द्यांना घेऊन आज एकत्र निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण ती शक्यता कमी आहे. राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. शिवसेना कोणाची याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर निर्णय देणार आहे आणि दुपारी 3:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तर सुप्रीम कोर्टाने कोणालाही अपात्र ठरवलेलं नसल्यामुळे चिन्हाचा निर्णय घेण्यास हरकत नाही असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्र देखील सादर केली आहेत. सीनियर आमचे जे वकील आहेत विधिज्ञ श्री कपिल सिब्बल, देवदत्त कामत या मंडळींतर्फे आपली बाजू पुन्हा एकदा आज मांडण्यात येणार आहे. आणि आमची विनंती किंवा आमची मागणी अर्ज असाच आहे की यावर नीट न्याय बाबा. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, संपूर्ण देश बघतोय. ते स्वतःच्या याने सांगतायत की मी कोणाचा माणूस आहे. मी कोणाचा माणूस म्हटल्यानंतर पंतप्रधानांचे सगळेच असतात. पंतप्रधानांबद्दल देशाच्या हे असणं स्वाभाविक आहे. परंतु इथं राजकीय संदर्भ ज्या महत्त्वाचा त्यांना द्यायचा होता तो त्यांनी दिला आणि त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की कोण कोणाचा आहे आणि कोण कोणाचे होते. त्यामुळे ते उघडकीस झालं त्यांच्याच बोलण्यावरून. या सगळ्या घडामोडींमधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 182 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यामध्ये आहेत. जिल्हा प्रमुख ते गटप्रमुखांची 3 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहेत. प्राथमिक सदस्य हे 20 लाख आहेत. एकूण कागदपत्र 23,182 इतकी सादर करण्यात आली आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगासमोर 13 खासदारांचा पाठिंबा असल्याच्या संदर्भातली पत्र जी आहेत ती सादर करण्यात आली आहेत. तर 40 आमदारांचं पाठबळ असल्याचं देखील सांगण्यात आलंय. सद्यस्थितीला 711 प्रतिनिधी यामध्ये आहेत असं देखील निवडणूक आयोगासमोर स्पष्ट करण्यात आलंय. तर स्थानिक स्वराज्य संस्थेत 2046 प्रतिनिधी असल्याची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. प्राथमिक सदस्य हे 4,48,318 इतके असल्याचं ऑन पेपर म्हणजे कागदावर सांगण्यात आलंय. तर 11 राज्यप्रमुख सोबत असल्याचं देखील म्हणण्यात आलंय. त्याबद्दलची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. तर एकूण कागदपत्र जी आहेत ती 4,51,139 इतकी निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहेत. आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे. प्रशांत, गेला मंगळवार आणि आज पुन्हा जर आपण बघितलं शुक्रवार 3:30 वाजता ही सुनावणी सुरू होते. पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद दिसून येईल. अपेक्षा आहे का किंवा अपेक्षा करता येईल का की आज निर्णय येऊ शकतो? नाही, महत्वाचं म्हणजे आज अत्यंत महत्वाची सुनावणी होत आहे. एक तर आज गेल्या वेळी ज्या महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता तो युक्तिवाद केल्यानंतर आज त्याचं उत्तर कपिल सिब्बल देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि अत्यंत महत्वाच्या ज्या युक्तिवादाच्या दरम्यान एकतर बोगस आणि बेकायदेशीर ज्या पद्धतीने बोलण्यात आलं होतं त्या संदर्भात निश्चितपणे कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. कसेही बेकायदेशीर आणि कशी बोगस नाही आहे हे या संदर्भात करतील. पण महत्वाचं म्हणजे सोबतच जर बघितलं आपण तर यामध्ये आज काही नवीन युक्तिवाद होण्याची शक्यता, जसं एक तर डिस्प्यूट नाही आहे या प्रकारचा एक युक्तिवाद करण्याची शक्यता, ज्यामध्ये बाळासाहेब शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्यामध्ये दावा केला जात होता की यामध्ये डिस्प्यूट आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कसं डिस्प्यूट नाही आहे हा देखील दावा असेल. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे दावे असतील तर ते आज करण्याची शक्यता. साधारण 2 ते 2.5 तास ही सुनावणी चालण्याची शक्यता आहे. आणि या सुनावणीच्या माध्यमातून होऊ शकतं पुन्हा रिजॉइंडर करण्यात येईल. रिजॉइंडरचे अर्थ असा होतो की महेश जेठमलानी यांना पुन्हा युक्तिवाद करण्याची संधी मिळेल आणि त्यानंतर होऊ शकतं आजचा आदेश रिझर्व्ह केला जाऊ शकतो किंवा या संदर्भात निश्चितपणे दिशानिर्देश देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धन्यवाद प्रशांत. या सगळ्या तपशिलाबद्दल. बरोबर 3:30 वाजता ही सुनावणी जी ती सुरू होणार आहे. आता हे बघूयात की या सुनावणीमध्ये आज नेमकं काय घडतंय. निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद केला जातोय आणि गेल्यावेळी महेश जेठमलानी यांनी जो युक्तिवाद केला होता त्या युक्तिवादाला आज ॲडव्होकेट कपिल सिब्बल जे ते उत्तर देऊ शकतात. पाहूयात या सगळ्या घडामोडींवरती आपण लक्ष ठेवून आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुण्यात एका व्यासपीठावरती येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार शिंदे एका मंचावर एकत्र येतील. उद्या सकाळी 11 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल आणि या कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्री शिंदेंसह सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते एकाच व्यासपीठावरती उपस्थित राहतील. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि रामदास कदम यांच्यातील वाद थांबता थांबत नाहीये. रामदास कदमांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघाती आरोप रामदास कदम यांनी केला आणि हा एकच नव्हे तर कदम कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. माझ्या मुलाला आणि मला राजकारणामधून पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप आणि कपट कारस्थान हे उद्धवजींनी केलं होतं. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट देण्यासाठी त्याला अनिल परब 3 वेळा घेऊन आले मातोश्री होते आणि आता देखील माझ्या मुलाला संपवून त्याला घेऊन शिवसेनेमध्ये त्यालाच तिकीट द्यायचे हेच कट कारस्थान होते. ते आता स्पष्ट होत आहे. पण एक सांगतो मी आपल्याला असे हजार संजय कदम आले आणि उद्धव ठाकरे आले तर दापोली मतदारसंघातून योगेश कदमला कुणाची पाडण्याची माय झाली नाही. मी तुम्हाला आपला मुद्दाम सांगेन. पुढील बातमी अशी की सत्यजित तांबे आज पारनेर आणि अहमदनगर शहर दौऱ्यावरती आहेत. दौऱ्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील खांडगाव देवस्थानचं त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी नारळ फोडून ते दौऱ्यावरती रवाना झाले. वडिलांनी गेली 15 वर्ष या मतदारसंघाचं काम यशस्वीपणे केलं. वडिलांच्या कामामुळे मतदारसंघातील माणसं पक्ष सोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी केलेलं काम पुढे घेऊन जाण्यासाठीच मी यावेळी निवडणूक रिंगणात उतरलोय. वडिलांवर जसं तुम्ही प्रेम केलं तसंच प्रेम माझ्यावर करावं असं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्यावर जसं 3 वेळा प्रेम आपण सगळ्यांनी केलं त्या पद्धतीचंच प्रेम माझ्यावर करावं असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. संगमनेर तालुक्याचं मतदान जे आहे ते या सगळ्या मतदानामध्ये सर्वाधिक मतदान जवळजवळ 31,000 मतदान जे आहे ते फक्त संगमनेर तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून संगमनेर तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील, आजूबाजूच्या सगळ्या नाशिक आणि सगळ्या तालुक्यातील सर्व धुळे, जळगाव, नंदुरबार मधील सर्वच डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी एवढंच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं. मागचे 5-7 दिवस झाले आपण बरंच राजकारण खरं तर टीव्हीवर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. त्याच्यावर आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर. त्याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधीर तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि या घटनेनंतर सुधीर तांबे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागलं होतं. निवडणूक प्रचार निमित्तानं सुधीर तांबे हे आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं आलेत. यावेळी त्यांना निलंबनाच्या कारवाईबाबत विचारलं असता या विषयावर आज बोलणार नाही, योग्य वेळी बोलू, आज आपलं सगळं लक्ष निवडणुकीवर केंद्रित केलंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आता नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आणि आम्ही आता निवडणुकीमध्ये प्रचार करतो आहे आणि त्यामुळे या विषयावर आम्ही नंतर सविस्तर याची प्रतिक्रिया देईल. सध्या मला या विषयावर काहीही मत प्रदर्शित करायचे नाही आहे. पुढे बघत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यात निवडणूक प्रचारार्थ दौरा करतायत. शुभांगी पाटील यांचं शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलंय. शुभांगी पाटलांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक घेतली, मात्र या बैठकीत काँग्रेसचे नेते गैरहजर असल्यानं चर्चेला उधाण आलंय. तुम्ही साहेबांशी बोलून घ्या. शुभांगी ताई पुढे बघूयात नवीन भारतीय जनता पार्टीत पंकजाताई यांना काही
आपण बघतोय महत्त्वाची बातमी आता क्षणाची की पंकजा मुंडेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची त्यांना ऑफर मिळालेली आहे। शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी पंकजा मुंडेंना नवीन भाजपमध्ये सातत्याने डावललं जात असल्याचा आरोप केला असून पंकजाताई यांना भाजपात काही मिळेल असं वाटत नाही आणि त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत यावं अशी खुली ऑफर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिली आहे। आज त्यांना खरं तर त्यांचा पक्ष योग्य रीतीने उपयोग करत नाही आहे। पक्षाच्या जडणघडणीत किंवा पक्ष पुढे नेण्यामध्ये त्यांची खरं इच्छा आहे, परंतु त्यांना का वारंवार डावलण्यात येतं आहे याचं उत्तर मात्र त्यांना स्वतःलाही सापडत नाही आहे। त्यांनी शिवसेनेत यावं असं माननीय चंद्रकांतजी खैरे आमचे नेते मराठवाड्याचे त्यांनी देखील त्यांना येण्याची विनंती केली, परंतु पंकजाताईंनी खरोखरच आता सिरियसली विचार करावा। पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय, मात्र या चर्चांना पंकजा मुंडेंनी पूर्णविराम दिलाय। भाजपच्या कुशीत वाढलेली मी खरी कार्यकर्ता आहे, भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय। तसंच भाजपचे सर्व प्रोटोकॉल मी पाळले आहेत असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्यात। बीडच्या गेवराई इथे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आले असता जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या। भारतीय जनता पार्टीची एक सच्ची आणि अत्यंत खरी त्यांच्या मुशीतून वाढलेली मी कार्यकर्ता आहे। मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं, त्यानंतर आतापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि मुंडे साहेब हे मला वेगळे करताच आले नाही। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी सध्या ठाण्यामध्ये बॅनरच्या माध्यमातून नवनवीन राजकीय खेळ पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक तथा ठाणे महानगरपालिका गटनेते नजीब मुल्ला यांचा वाढदिवस आहे। नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते, मात्र आज पहाटे ठाण्यातील मुंब्रा परिसरात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश मस्के आणि माजी नगरसेवक राजन खेणे यांचे फोटो लावलेले पाहायला मिळाले। त्यामुळे आता संभ्रम निर्माण होऊ लागला। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि गटनेते नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा चांगलीच रंगली। बॅनरमध्ये असलेले राजन केणे यांनी राजकीय अकसापोटी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कट कारस्थान करून गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यामुळे आता मुंब्रा येथे विविध चर्चांना उधाण आलंय। पुढे बातमी अशी की आजी माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा अध्यक्षांना कोर्टाने दणका दिला आहे। कोर्टाच्या नाराजीनंतर छगन भुजबळ लागलीच कोर्टात दाखल झाले। ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह 52 आरोपी आहेत। पीएमएलए कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होती आणि आजच्या सुनावणीमध्ये समीर आणि पंकज भुजबळांसह 51 आरोपी हजर होते, मात्र छगन भुजबळ गैरहजर असल्यानं कोर्टानं कडक शब्दात नाराजी व्यक्त केली। मुंबईत असून सुद्धा छगन भुजबळ गैरहजर का आहेत असा सवाल कोर्टानं केला आहे। भुजबळ हजर झाले नाहीत तर बेलेबल वॉरंट काढणार किंवा तसं ते वॉरंट जारी करू असं कोर्टानं म्हटलं होतं। कोर्टाच्या कडक भूमिकेनंतर आजारी असतानाही छगन भुजबळ कोर्टात हजर झाले। दरम्यान या प्रकरणी कोर्टानं ईडीलाही चांगलं सुनावलंय। कथित ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 3 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली। सलग 2 तारखांना ईडीनं युक्तिवाद न करता तारीख मागितल्यानं कोर्टानं स्पष्ट नाराजी व्यक्त केली। 3 फेब्रुवारीला लेखी युक्तिवाद सादर करण्याचे कोर्टानं ईडीच्या वकिलांना स्पष्ट निर्देश दिले। पुढली बातमी अशी की आमदार संजय गायकवाड यांच्याकडून शेतकऱ्याला शिवीगाळ करण्यात आल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आणि याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी आपली बाजू मांडली। महत्त्वाचं म्हणजे व्हायरल ऑडिओ क्लिप आपलीच असल्याची कबुली गायकवाड यांनी दिली। सिंचन योजनेबाबत फोनवरून एक जण चुकीची माहिती देत होता आणि म्हणून अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं। साहेब आता कोणी केलं नाही म्हणून आम्ही करतोय। आता आम्हाला जर असं वाटलं असतं की तुम्ही करतोय कुठेतरी प्रोग्रेस दिसला असं आम्ही एवढं काम केलं नसते। आमच्या चांगल्या भागला झाल्या इथे शब्द नीट वापर। तुम्ही केलं नाही म्हणतो ना तू, तुला माहिती आहे का काय केलं काय नाही? शब्द कोणते वापरता तुम्ही साहेब? हे वापरता तुम्ही? हा कोणता शब्द आहे? नाही तुम्ही कोणता शब्द बोलताय असं मी तुम्हाला शिवी दिली का? अरे तुला मालूमात काय
योजनेची तुम्हाला अरे शिकवणार का? तुम्ही आमदार आहे, तुमची लँग्वेज कोणती आहे, तुम्ही समजते का तुम्ही काय बोलताय तर? मग तुम्हाला शिकवतो मी अरे मग काय केलं? हे कोणती भाषा आहे एवढी? हा? ही भाषा कोणती आहे? अरे तुमच्या नौटंकीमुळे योजना बंद अरे होता का? अरे हे असं करून बी असं बोलू नाही, काही कामं फार नाही लोकांचे. तर तुम्ही असं गैरवर्तणूक करत असाल तर काय लोकांची कामं करत असाल तुम्ही? अरे सोडे आम्ही काय करतो काय नाही आमचा सवाल माहिती आहे. शहाणपणा शिकू हा, असं नौटंकी आहे बंद का? करा. नौटंकी नाही साहेब आहे. पण स्वतःला शेतकरी म्हणणारे शेतकऱ्यांच्या नावानं काही तीनपाट लीडर फोन करून मला त्या संदर्भात काहीतरी चुकीचं सांगत होते. अर्धा तास मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याची जी काही भाषा होती त्या भाषेमुळं मला त्याला उत्तर देणं मला त्याच भाषेत मला योग्य वाटलं आणि म्हणून मी त्याला दिला. आणि असे काही शेतकरी मी खानदानी आहे. बाप शेतकरी होता, आजी शेतकरी होता, मी शेतकरी आहे, शेतकरी पुत्र नाही आहे. आणि त्यामुळे असं कोणी काही प्रसिद्ध करत असेल तर आम्ही याला काही किंमत देत नाही. आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वकील हे आता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी करता हजर झालेत. यामध्ये निहार ठाकरे, महेश जेठमलानी आयोगात थोड्याच वेळात तिथं दाखल झाल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळात बरोबर 3:30 वाजता निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात होईल. पण तत्पूर्वी आपण जर लक्षात घेतलं ज्या घडामोडी घडतायत यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वकील निहार ठाकरे आणि महेश जेठमलानी हे तिथं दाखल झालेले आहेत आणि आयोगात थोड्याच वेळात या संदर्भातल्या सुनावणीला सुरुवात होईल. त्यामुळे आज दोन्ही बाजूने काय नेमका युक्तिवाद होतोय. गेल्या वेळी जर आपण बघितलं तर कपिल सिब्बल यांनी देखील काही मुद्दे मांडले होते, महेश जेठमलानी यांच्या वतीने देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले होते. सशक्त असा युक्तिवाद होताना दिसतोय. अशा वेळी आज नेमकं कोणाचं पारडं जड आहे आणि निवडणूक आयोग आज दोन्ही मुद्द्यांना घेऊन म्हणजे पक्ष आणि पक्षचिन्ह या दोन्ही मुद्द्यांना घेऊन निर्णय देतं का. पण असं कळतं आपल्याला सूत्रांकडनं की आज या दोन्ही मुद्द्यांना घेऊन निर्णय येण्याची शक्यता ही कमीच आहे. पण पुन्हा एकदा याबद्दल जे विधिज्ञ असतील म्हणजे दोन्ही बाजूचे वकील असतील ते युक्तिवाद करतील, आपापले मुद्दे मांडतील आणि अर्थात या सगळ्या विषयाला घेऊन आपलं मत मांडण्यासाठी निवडणूक आयोगाचे विधिज्ञ देखील तिथे उपस्थित असतील. पण आता बघूयात आज नेमकं काय घडते. बरोबर 3:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होते. पुढे बघूयात अभिनेता महेश मांजरेकर यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा घरची वाजंत्री समाज जो आहे तो समाज संघ जो आहे तो आक्रमक झाला. एका वेब सिरीजमध्ये कथालेखक रामचंद्र गावकर आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी बँड वादक कलाकारांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज अनोख्या पद्धतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. महेश मांजरेकरांना अटक करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. बारा तारखेला राज्य संघटनेच्या वतीनं बँड बँजो चालक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 7 12 तारखेला फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आणि आमचं आज असं म्हणणं आहे की कोल्हापूरमधले सुद्धा कलाकार या ठिकाणी आज आतिश कदम आणि त्यांचे सहकारी आणि मी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अशोकराव जाधव या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज निषेध मोर्चाचं आयोजन करून आमचं असं म्हणणं आहे की अशा व्यक्तीवरती तात्काळ अटकेची कारवाई झाली पाहिजे. जर झाली नाही तर या महेश मांजरेकरला आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही. पुढे बघूयात नागपूर महानगरपालिकेला माणसांपेक्षा मृतात्म्यांचीच अधिक काळजी आहे असं म्हणायची वेळ आली. ऐकून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, मात्र नागपूर मनपानं गंगाबाई स्मशान घाटावरच ग्रीन जिमची उपकरणं बसवली आहेत. मनपाच्या या अजब कारभाराची आणि स्मशानातल्या या ग्रीन जिमची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. ही उपकरणं लावण्यासाठी आधी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. तो प्रस्ताव आल्यानंतर महापालिकेचे संबंधित अधिकारी त्या ठिकाणाला भेट देतात. ती जागा योग्य वाटली तरच त्या ठिकाणी ग्रीन जिमची उपकरणं लावण्यासाठी ठेकेदारांना कंत्राट दिलं जातं. गंगामाई स्मशान घाटावर प्रवेश करताच डाव्या बाजूला ग्रीन जिमची उपकरणं लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे दररोज सकाळी घाटावरील मृतात्मे इथे व्यायाम करताना दिसले तर नवल वाटायला नको अशीच एकूण चर्चा होताना दिसते. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. आपल्या आरोग्यासाठी तंदुरुस्त राहण्याचं, हेल्दी राहण्याचं आणि फिट राहण्याचा हा अधिकार सगळ्यांना आणि त्या अधिकार नागपुरातील नागरिकांना मिळावा म्हणून नागपूर महानगरपालिकेनं शहरातल्या विविध भागांमध्ये जे आहे ते ग्रीन जिम स्थापन केलेलं आहे. या ग्रीन जिमच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना निशुल्क जे आहे ते जिम मारता येतं आणि त्यांचा फिटनेस जो आहे तो त्यांना राखता येतो. या उदात्त हेतून जे आहे ते नागपुरातल्या अनेक ठिकाणी ग्रीन जिम लावलेल्या आहेत आणि त्या ग्रीन जिमचा फायदा देखील नागपुरातले लाखो लोक सकाळ संध्याकाळ घेतात. अनेक बगीचांमध्ये जाऊन नागरिक याचा फायदा घेतात. मात्र नागपूरच्याच गंगाबाई घाटमधील जे मृतात्मे आहेत
त्यांनी देखील तंदुरुस्त राहावं, त्यांनी देखील जिम मारावी असा विचार बहुधा नागपूर महानगरपालिकेच्या मनात आला असेल। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र मी हे यासाठी म्हणतोय कारण नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात, या घाटाच्या परिसरामध्ये जे आहेत ते नागपूर महानगरपालिकेकडून ही ग्रीन जिम उभारण्यात आलेली आहे आणि या ग्रीन जिमचे इथे 4 इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते लावण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा श्वास निरंतर राहील किंवा तुमची चेस्ट चांगली राहील, तुमचं सायकलिंग होईल आणि तुमचे खांदे मजबूत राहील, अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट इथे लावण्यात आलेले आहे। मात्र हे इन्स्ट्रुमेंट स्मशानभूमीत लावण्यात आलेले आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला मृतात्म्यांची देखील चिंता आहे का असा प्रश्न इथे निर्माण होतो। खरं तर नागपूर महानगरपालिकेकडून एका उदात्त हेतूने हे लावण्यात आलेलं असलं तरी ते लावण्याचं ठिकाण चुकलेलं। आता गेली 4 महिने झाले हे इथे इन्स्ट्रुमेंट लावण्यात आलेलं आहे, मात्र 4 महिन्यात इथे एकही जण आलेला नाही, त्यामुळे इन्स्ट्रुमेंटवर जे आहे ती मोठ्या प्रमाणात धूळ बसलेल्याचा वापर होत नाही आहे। मात्र ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्याच्या शिफारसीने हे सगळे इन्स्ट्रुमेंट इथे लावले असेल आणि कुठल्या उद्देशाने लावला असेल याचा जर विचार केला तर नक्कीच त्यांच्या या सगळ्या विचारांना जे आहे ते सलाम करावा लागेल असंच आता नागपूरकरांचं म्हणणं आहे। कारण अनेक ठिकाणी अशा ग्रीन जिमची मागणी करून देखील ती पुरविण्यात येत नाही आहे, मात्र स्मशानभूमीमध्ये कॉन्ट्रॅक्टरने नागपूर महानगरपालिकेनं न चुकता अतिशय उच्च क्वालिटीची ही ग्रीन जिम बांधलेली आहे। त्यामुळे नक्की नागपूर महानगरपालिकेच्या मनात काय विचार आहे हे त्यांनाच माहिती। या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी बोलायला तयार नाहीत, त्यामुळं या ग्रीन जिम इथे लावण्यामागे काय उद्देश होता हे नागपूर महानगरपालिकेकडून आपल्याला कळू शकलेलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि या सगळ्या बातमीला घेऊन एक न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट समोर येताना दिसतोय। बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट असंच म्हणावं लागेल। नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील गंगूबाई घाट स्मशानभूमीमध्ये ग्रीन जिम लावण्याचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागं झालं असून संबंधित ग्रीन जिम काढण्याचे आदेश मनपानं दिलेत। यात आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय ही ग्रीन जिम स्मशानभूमी परिसरात लावण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ही ग्रीन जिम कोणाच्या निधीतून किंवा कुठल्या यंत्रणेने लावली याची देखील माहिती मनपाकडे नाही। मात्र मनपाच्या अखत्यारीत असलेल्या गंगाबाई स्मशानभूमी परिसरात ही जिम लावण्यात आल्यानं ते काढण्याचे तात्काळ आदेश दिल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अमोल चोरपगार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। आणि हा न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट आपण बघतोय। स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या भागामध्ये ही ग्रीन जिम बसवण्यात आलेली होती आणि अर्थात स्मशानभूमीच्या बाजूला ही ग्रीन जिम असल्या कारणाने कुणी इथं सकाळी जिम करण्यासाठी येत नव्हतं। अर्थात ही उपकरणं कोणाच्या परवानगीने इथं बसवण्यात आली याची माहिती देखील महानगरपालिकेकडे नव्हती, कारण याबद्दलचा प्रस्ताव जो आहे तो महानगरपालिकेकडे सादर करावा लागतो। यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी तिथे येऊन त्याची पाहणी आणि पाहणी केल्यानंतरच मग त्याबद्दल कंत्राटदाराला, ठेकेदाराला ही सगळी उपकरणं बसवण्याच्या संदर्भातले आदेश दिले जातात, त्याचं काम दिलं जातं। पण ही उपकरणं कोणाच्या निधीतनं बसवण्यात आली याबद्दलची माहितीच महापालिकेकडे नव्हती। या सगळ्या अजब प्रकाराबद्दल न्यूज 18 लोकमतनं वाचा फोडली आणि अखेर त्याचा इम्पॅक्ट आपण बघतोय। ही जिम त्वरित काढण्याचे आदेश जे आहेत ते उद्यान विभागाच्या अधीक्षकांनी देऊ केलेले आहेत। पुढे आपण बघूयात बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेलं आव्हान स्वीकारलंय। त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना छत्तीसगड राज्यातील रायपूर इथे येण्याचं आव्हान दिलंय आणि यावर अनिसचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्यात असलेली दिव्य शक्ती नागपुरात सिद्ध करावी असं प्रति आव्हान दिलंय। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची दिव्य शक्ती रायपूरला चालू शकते तर नागपूरला सुद्धा चालेल, त्यामुळे त्यांनी नागपूरला येऊन आपला दावा सिद्ध करावा असं आव्हान श्याम मानव यांनी दिलं। 10 चीजें जो बाजू में रखी जाएगी, बाजू के ही रूम में, पत्रकार भवन के पास के रूम में, वो पूरा उसका वीडियो रिकॉर्डिंग किया जाएगा ताकि उसमें हम कोई गड़बड़ी और झूठ ना बोले। और पहले से 10 लोगों के नाम जिनकी जानकारी पूरी की पूरी जो आवश्यक है, 3 बातें, पिताजी का नाम और उम्र और मोबाइल नंबर, ये सब चीजें पहले से कागज पर लिखी रहेगी और सीलबंद लिफाफे में पंच कमेटी के पास रहेगी। पंच कमेटी में रिटायर्ड जजेस से लेकर पत्रकारों सब लोग रहेंगे, कोई तटस्थ लोग रहेंगे, कोई मेरे नहीं रहेंगे, उनके नहीं रहेंगे। इनके सामने ये चुनौती पारित होगी तो वैज्ञानिक दृष्टि से सिद्ध होगी ना, वहां कोई बदमाशी नहीं होगी ना। और कल के व्याख्यान में बाबा लोग किस ढंग से जानकारी पहुंचाते हैं और उनके ये हथकंडे हमने कैसे एक्सपोज किए, ये भी जानकारी मैंने विस्तार से दी है।
आते रहेंगे, ये तो एक नहीं हजारों आते रहेंगे। हमारा कोई बंद कमरे का दरबार नहीं है, उनको सामना करना चाहिए। हमारा मुंह फट अपने कैमरे पर कोई भी चैलेंज कर सकता है। लाखों लोग आते हैं, लाखों लोग हमारे सामने दरबार बागेश्वर बालाजी के दरबार में बैठते हैं। वो आए, जो हमें प्रेरणा लगेगी वो हम लिखेंगे और जो कलमबद्ध करेंगे वो सत्य निकलेगा। हमें अपने इष्ट पर इतना भरोसा है, उनको आना चाहिए। ये इष्ट कृपा है, हमारे इष्ट और हमारी गुरु की ये कृपा है और ये सनातन के मंत्रों की ताकत है। उसका अनुभव सबको करना चाहिए और यही सत्य सनातन धर्म का जय जयकार का उद्घोष है कि आखिर ऐसा कैसे। जाणून घेऊयात कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री, काय नेमकी त्यांची पार्श्वभूमी आहे। बघा, बागेश्वर धाम महाराज म्हणून ते प्रसिद्ध आहेत। मध्य प्रदेशातील छत्तरपूरमध्ये त्यांचा जन्म झाला। 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। शिक्षणानंतर त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली। सुरुवातीला ते गावागावांमध्ये कथा सांगायचे। 2009 मध्ये गावाबाहेर त्यांनी कथा सांगितली। गारा गावातील मंदिरात त्यांनी स्थान वसवलं। 2016 मध्ये त्यांनी मोठा यज्ञ केला आणि गाव बागेश्वर धाम म्हणून ओळखलं जाऊ लागलं। यज्ञानंतर भक्तांची संख्या वाढू लागली। आणि याचबद्दल अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला नागपूरवरून आपल्यासोबत आहे। उदय, आता दोन्ही बाजूने आव्हान प्रति आव्हान जे आहे ते दिलं जात आहे। या सगळ्या घडामोडींना घेऊन आता वातावरण तापायला सुरुवात झाली का? माफ करा, एका महत्त्वाची बातमी हाती येते त्याच विषयाला घेऊन। हा उदय, काय अपडेट? विशाल, खरं तर विश्व हिंदू परिषद जे आहे ते आता बागेश्वर धाम यांच्या समर्थनार्थ उतरलेलं आहे। हो बापू, यावरचीच बातमी असं आपण म्हणतो आणि पुढे वेगळंच येतं। हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे मला तर कळलं पाहिजे। जो आहे तो या सगळ्या बागेश्वर धाम महाराज जे आहेत त्यांना जे आहे ते चॅलेंज केलं होतं की त्यांच्याकडे असलेल्या दिव्य शक्ती जे आहे त्यांनी सिद्ध करावं आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला होता। मात्र आता हा वाद थांबण्याऐवजी पेटायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत नागपूरमध्ये ज्यांनी ही सगळी रामकथा आयोजित केली होती ते आहेत, आपण त्या आयोजकांकडून जाणून घेऊया। मला सांगा, तुम्ही आता सगळे एकत्रित आलेले आहे बागेश्वर धाम यांच्या समर्थनार्थ आणि श्यामानव यांचा याला सगळा विरोध आहे। आज विश्व हिंदू परिषद आणि धर्म प्रचार सभाच्या माध्यमातून हे आंदोलन होऊन राहिला आणि त्या आंदोलनाले आमची समिती बागेश्वर धाम नागपूर उमरेड शिष्य समिती यांचा पण पाठिंबा आहे आणि हे हिंदू सनातनच्या आणि हिंदू साधू संन्यासी लोकांच्या जे विरोधात असे अनिश्चय आरोप आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे। आता आपण पाहतोय की हे प्रकरण बागेश्वर धाम पुरतं मर्यादित न राहता हिंदू वर्सेस अंधश्रद्धा निर्मूलन समिती असा रंग घेत आहे। कारण अंधश्रद्धा विरोधी समिती जी आहे ती फक्त हिंदू बाबांच्या विरोधात भूमिका घेतात। इतर धर्मातले जे थोतांडा किंवा बाबा आहेत ते त्यांना दिसत नाही, फक्त हिंदू धर्माला टार्गेट केला जातो असा देखील आता आरोप केला जातोय। त्यामुळे आता हे प्रकरण जे आहे ते हिंदू विरोध अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं इथून पुढे झाल्यास आश्चर्य वाटायला नको आणि त्याच्याच हे दृश्य आहेत। इतक्या मोठ्या संख्येने जे आहेत ते हिंदुत्ववादी संघटना या संविधान चौकात एकत्रित झालेल्या आहे। त्यामुळे इथून पुढे हे सगळं प्रकरण हा वाद जो आहे तो अधिक वाढणार। बागेश्वर धामच्या मुद्द्याला घेऊन आता विश्व हिंदू परिषद जी आहे ती आक्रमक होताना आपण बघतोय आणि या विषयाला घेऊन वातावरण चांगलंच तापलंय। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी आहे की एमपीएससीची सर्वात मोठी जाहिरात जी ती प्रसिद्ध झाली आहे। 8169 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। एमपीएससीद्वारे आता ही मेगा भरती जी ती केल्या जाणार आहे। वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे आणि ही एकूण पदं आहेत 8169। म्हणून अर्थात जे उमेदवार एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी करतायत, गेले 1 किंवा 2 टर्म त्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी म्हणता येईल। याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत। चंद्रकांत, 8169 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि सर्वात मोठी जाहिरात आहे। कोणकोणती पदं आहेत यामध्ये? यामध्ये प्रामुख्याने जे सर्वात मोठी पदं आहेत ती लिपिक म्हणजे टंकलिपिक म्हणजे ज्याला आपण ते ऑपरेटर म्हणतो ना,
टेलिप्रॉम्प्टिक ऑपरेटर म्हणजे टायपिंग वाले, तर मंत्रालयातली पद आहेत मोस्टली. ही मंत्रालय असेल की विविध शासकीय जे विभाग आहेत तिथली पद आहेत ती जवळपास 7,000च्या आसपास. आणि बाकीचे जे PSI आहे, ST आहे, टॅक्स कर सहाय्यक संचालक आहे, ASO आहे, हे म्हणजे ही बाकीची पद जी MPSC मार्फतची पदं भरली जातात ब वर्गातली, त्यांच्या जागा कमी आहेत. मी साधारणतः सगळे मिळून 1,000च्या आसपास, पण 7,000 पदही टंकलिपिकाची. मी यापूर्वी आपल्याला माहिती वर्ग क च्या ज्या परीक्षा आहेत ह्या MPSC मार्फत घेतल्या जात नव्हत्या, ते बाकीच्या जिल्हा मंडळ आहेत, पण ते पहिल्यांदा MPSC मार्फत घेतल्या जात असल्यामुळे ही पदसंख्या डायरेक्ट हजारांमध्ये गेली. नाही तर MPSC पद वरती साधारण 1,000च्या आतच असते, त्याच्या पुढे कधी नसते. कारण न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आता काही क्षणामध्ये, म्हणजे राज्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे की काही क्षणामध्ये निवडणूक आयोगामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह या मुद्द्याला घेऊन सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होते. गेल्या मंगळवारी एक सुनावणी झाली होती. आता वारंवार याबद्दलची वेळेवर सुनावणी घेण्याच्या संदर्भातलं आपण बघतो की आज पुढली सुनावणी जी ती होते. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकील आयोगात दाखल झालेत. आयोगाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेची, या संदर्भातला निर्णय आज येणार का? आणि सूत्रांकडनं जसं आपल्याला कळतंय की या संदर्भातला निर्णय आज येण्याची शक्यता तशी कमीच आहे. पुन्हा एकदा युक्तिवाद जो आहे तो केला जाईल, मुद्दे मांडले जातील. आणि गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की महेश जेठमलानी असतील, त्याचबरोबर कपिल सिब्बल असतील, या दोघांनीही युक्तिवाद केला होता. अशावेळी आता या विषयाला घेऊन पुढला युक्तिवाद नेमका कोणाचा होतोय आणि काय मुद्दे मांडले जातात हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. प्रशांत, गेल्या मंगळवारी याच विषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, गेल्या मंगळवारी जर आपण लक्षात घेतलं तर जोरदार युक्तिवाद झाला. आज नेमकं काय घडेल, काय अपेक्षित आहे? विशाल, जर बघितलं तर आज साधारणतः 3:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. महेश जेठमलानी पोहोचले, पण अजूनही कपिल सिब्बल दाखल झालेलं नाही आहे. देवदत्त कामत जे वकील आहेत ते देखील पोहोचलेले आहे. माझ्यासोबत या संदर्भात कायदेशीर विषयावरती बोलण्यासाठी माझ्याकडे ॲडव्होकेट राज पाटील आहे, त्यांच्याशी विचारूया आज काय होण्याची अपेक्षा आहे. माननीय कमिशन समोर आतापर्यंत ज्या 2 हिअरिंग झाल्या त्यात जवळजवळ दोन्ही बाजूनं कन्क्लुजन करण्यात आले, आर्ग्युमेंट करण्यात आले आहे आणि आरोप प्रत्यारोप आणि काही सबमिशन माननीय कमिशन समोर झालेले आहेत. त्यात आता कमिशन कोणती आज निर्णय घेते हे बघण्यासारखं ठरेल, कारण की आज निर्णयावर कमिशन येईल आणि त्यातून काहीतरी ह्या केसमध्ये निकालाच्या दृष्टीने प्रक्रिया अशी असेल की पहिले युक्तिवाद करतील कपिल सिब्बल, त्यानंतर रिजॉइंडर देतील का? आता जे युक्तिवाद आतापर्यंत झालेले आहेत त्यात रिजॉइंडर येण्याची शक्यता आहे, दोन्ही साईडने होऊ शकतात. आज ती आर्ग्युमेंट होईल, त्यानंतरच कमिशन निर्णयाकडे येईल. पण जे बेसिक मुद्दा आता जो बघितला गेला, जो सादिक अली केसमध्ये आणि आता संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे काही केस लॉज आहे, इथल्या काही लँडमार्क जजमेंट आहे इलेक्शन कमिशनचे, आत्तापर्यंत जे म्हणतात त्यापेक्षा ही केस थोडी वेगळी आहे. सगळ्या केस लॉमध्ये जवळजवळ म्हणजे काँग्रेसच्या किंवा जी समाजवादी पार्टीची केस होती, तर आणखीन लोक जनशक्ती पार्टीची केस होत्या, अशा अनेक केसेस होत्या. पण त्या दोन्ही बाजू त्यावेळेस जी संघटनात्मक आणि म्हणजे राजकीय पक्ष, जो विधिमंडळी पक्ष, असे दोन्ही बाजू एका साईडला असल्याकारणाने त्या साईडला तो निर्णय केला होता समाजवादी पार्टीचा. तसं या केसमध्ये बघायला मिळत नाही. सादिक अली केसमध्ये सुद्धा काँग्रेस जेच्या बाजूने केलं होतं. विधिमंडळी पक्ष आणि जो संघटनात्मक पक्ष दोन्ही बाबी काँग्रेसच्या बाजूने होतं, त्यामुळे त्यांच्या बाजूने तो निर्णय केला होता. ह्या केसमध्ये असं आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राजकीय पक्षाची म्हणजे जी त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्यांचं बहुमत आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने विधिमंडळी पक्ष असल्याकारणाने ह्या आणि मागच्या केसचा थोडा डिफरन्स असतो. आज माननीय कमिशन यावर काय निर्णय घेईन हे बघावं लागेल. हे होते ॲडव्होकेट राज पाटील यांनी सांगितलं की आतापर्यंत जेवढ्या सुनावणी झालेल्या आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या संदर्भात, कोणाची पक्ष असो, विधिमंडळ सदस्य असो की खासदार असो, राज्यसभा सदस्य असो, या संदर्भात सुनावणी झाली, त्यापेक्षा ही वेगळी केस आहे. सादिक अलीची केसचा जो उल्लेख केला जातो वारंवार, त्या सादिक अलीची केस आणि ही केस संपूर्णतः उल्लेख आहे. आणि सादिक अलीमध्ये बहुमती त्यांच्याकडे होतं, पदाधिकारी त्यांच्याकडे होते, विधिमंडळ सदस्य असो, खासदार, लोकसभा सगळे त्या एकाच बाजूला होते, त्यामुळे त्यांच्या बाजूने आलेले होते. पण या केसमध्ये दोन्ही बाजूने जर बघितलं तर राज्यसभेचे सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे, विधान परिषद सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे, लोकसभेचे काही सदस्य हे बाळासाहेबांच्या शिवसेनासोबत आहे, लोकसभेचे इतर सदस्य हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे आणि त्यानंतर आमदार जे आहे, बहुतांश जे आमदार आहे
ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे आणि उर्वरित जे आमदार आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे. त्यामुळे हे फार क्लिष्ट असं प्रकरण आहे. पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात जर घडलं तर पदाधिकारी बहुतांश पदाधिकारी हे उद्धव ठाकरे सोबत आहे. अशामुळे या क्लिष्ट प्रकरणामध्ये आज युक्तिवाद कुठल्या दिशेने असतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. विशाल. प्रशांत, शक्यता अशक्यता या पातळीवर जर तपासून बघायचं झालं तर आज शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह या दोन्ही मुद्द्यांवरती निर्णय येऊ शकतो का? नाही विशाल, जर बघितलं तर आज शक्यता आणि अशक्यता या दोन्ही मुद्द्यांना तपासण्याचा प्रयत्न केला आपण तर आपल्या सगळ्यात पहिले लक्षात येईल की होऊ शकतं. आज ज्या पद्धतीनं यापूर्वीचे जे निकाल आलेले आहे त्या निकालाचा संदर्भ काही प्रकरणात घेण्यात येईल, पण निकाल आज येईल का या संदर्भात अजूनही अस्पष्टता आहे. ऑर्डर रिझर्व होऊ शकतो का? शक्य आहे, ऑर्डर रिझर्व केला जाऊ शकतो, कारण की आज युक्तिवाद निश्चितपणे पूर्ण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जर बघितलं तर ऑर्डर रिझर्व झाला तर होऊ शकतं आगामी 3 ते 4-5 दिवसामध्ये यावरती ऑर्डर येण्याची शक्यता आहे. आणि आता एक आपल्या सोबतच बघितलं ॲडव्होकेट सप्रा जे आहे ते येताना पाहायला मिळत आपल्यासोबत. हे शिंदे गटाचे वकील आहे आणि ॲडव्होकेट सप्रा जे हे ज्येष्ठ वकील आहेत आणि सोबतच जर बघितलं आपण तर यांनी गेल्या वेळी देखील युक्तिवाद केला होता. महेश जेठमलानी यांच्यानंतर यांचा युक्तिवाद झाला होता. आज कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. त्यामध्ये काही रिजॉइंडर जर द्यायचे असेल तर हे ॲडव्होकेट जे पोचलेले आहेत आणि होऊ शकतं हे देखील रिजॉइंडर देतील आणि हे खास करून शिंदे गटाचे वकील आहेत. शिंदे गटाच्या वतीनं असल्यामुळे ते देखील आपला रिजॉइंडर देण्याची शक्यता, कारण की शिंदे गटातून 2 वकील आहेत ज्येष्ठ वकील. एक महेश जेठमलानी आहे जे कौन्सिल आहेत, सिनियर कौन्सिल आहे. त्यानंतर हे देखील जे सप्रा साहेब आहे हे देखील सिनियर कौन्सिल आहे, ज्येष्ठ वकील आहे सुप्रीम कोर्टातले. ते देखील आपला यावेळेस बाजू मांडण्याची शक्यता आहे. पण आपण शक्यता आणि अशक्यतेवर जर बोलत झालं तर आज ऑर्डर रिझर्व होऊ शकतो, निर्णय येण्याची शक्यता नाही. विशाल. म्हणजेच आज युक्तिवाद पूर्ण होईल एवढी प्रक्रिया तरी संपू शकते का? विशाल, आज जो बहुतांश युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे, पण अजूनही कपिल सिब्बल पोहोचले नाही अशी ज्यादा माहिती मिळते. कपिल सिब्बल पोहोचल्यानंतर तरच युक्तिवाद सुरू होईल. कपिल सिब्बल गेल्या वेळी जर बघितलं आपण तर त्यांच्या तब्येतीमुळे युक्तिवाद संपला होता, म्हणजे त्यांनी संपवला होता आणि त्यांनी विनंती केली होती कोर्टाला, म्हणजे आयोगाच्या कोर्टाला विनंती केली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला अतिरिक्त काही 2 तास अजून युक्तिवाद करायचा, त्यामुळे आम्हाला पुढची तारीख देण्यात यावी. त्यामुळे आज युक्तिवादासाठी त्यांना पुढची तारीख देण्यात आली होती. त्याच्या आधारावरती आज सुनावणी होणार आहे. पण अजूनही कपिल सिब्बल पोहोचले नाही आहे. इतर सगळे बहुतांश वकील पोहोचले, महेश जेठमलानी पोहोचले आहे, देवदत्त कामत पोहोचलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं तर महेंदर सिंग जे आहेत सिनियर ॲडव्होकेट ते देखील पोहोचलेले आहेत. असे सगळे वकील पोहोचले आहेत, पण अजूनही कपिल सिब्बल यांच्या आगमनाची वाट आहे. कपिल सिब्बल पोहोचल्यानंतर होऊ शकतं सुनावणी सुरू होईल, पण आज बहुतांश युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. फक्त रिजॉइंडर दिला जातो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. तर युक्तिवादाला खरं तर आत्ता या क्षणापर्यंत म्हणजे सुनावणीला आत्ता या क्षणापर्यंत सुरुवात होणं अपेक्षित होतं, पण अजूनही उद्धव गटाच्या वतीने उद्धव ठाकरे गटांच्या वतीने जे वकील आहेत ॲडव्होकेट कपिल सिब्बल ते अजून पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळे ते पोहोचल्यानंतर युक्तिवादाला सुरुवात होईल. या सगळ्या घडामोडींवरती आपण लक्ष ठेवून आहोत, त्याबद्दलचा अपडेट देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवूच. यानंतर आपण जाणून घेऊयात काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर सत्यजित तांबेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा कधीच विचार केला नाही असं सत्यजित तांबे म्हणाले. 22 वर्ष मी काँग्रेसमध्ये काम केलं आहे. जन्मल्यापासून मला फक्त काँग्रेसच माहिती आहे. माझ्या रक्तात आणि माझ्या श्वासात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून कधी दुसरा विचार केला नाही असं वक्तव्य सत्यजित तांबेंनी केलं. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. मी 22 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे. 2000 साली काँग्रेसच्या विद्यार्थी चळवळीतून NSY मधून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली. देशातील असं एकही राज्य नाही की जिथं मी काँग्रेसच्या संघटनेचं काम केलेलं नाही, किंवा राज्यातील असं एकही जिल्हा, एकही तालुका, एकही गाव असं नाही की जिथं मी काँग्रेस पक्षाच्या संघटनेसाठी काम करण्यासाठी कधी गेलो नसेल. मागचे 22 वर्ष मी संघटनेसाठी काम करतो आहे आणि काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्याच्यात अंतर्गत काही प्रक्रिया आहेत, शिस्तपालन समितीचे काही नियमावली आहेत. त्या सगळ्या नियमावलींना पायमल्ली धरून त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं खुलासा न मागता माझ्यावर कारवाई करण्यात आली. योग्य वेळी मी याला उत्तर देईन. दुःख वाटतं का? कारण गेल्या 20-22 वर्षापासून आपण अतिशय ग्राउंड 22 वर्षाचा प्रश्न नाही आहे. 2030 साली आमच्या परिवाराला काँग्रेस पक्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. माझे आजोबा पणजोबा यांच्यापासून काँग्रेस पक्षाचा, आमच्या रक्तात काँग्रेस पक्ष आहे, आमच्या श्वासात काँग्रेस पक्ष आहे.
नाशिकच्या सारूळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. मात्र या अवैध उत्खननावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं. विशेष म्हणजे राज्याच्या महसूल मंत्र्यांनीही या अवैध उत्खननावर नाशिक जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अवैध जे उत्खनन केलं जात आहे त्यावर कारवाईचे आदेश प्रशासनाला देऊ करण्यात आलेत. न्यूज 18 लोकमतनं या परिसरातील अवैध उत्खननाचं ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. नाशिकच्या निसर्ग संपदेत भर घालणाऱ्या डोंगर रांगा एखादा केक कापावा अशा प्रकारे राजरोसपणे कापल्या जात असल्याचं समोर आलंय. प्रशासनाने घालून दिलेल्या 38 अटी शर्तींपैकी 30हून अधिक अटी शर्तींचा भंग होऊनही कोणतीही कारवाई केली जात नाहीये. या ठिकाणची वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या आमच्या प्रतिनिधींना काही खानपट्टे धारकांनी आणि त्यांच्या गुंडांनी दमबाजीही करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार ते पाहावं लागणार आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनीही या अवैध उत्खननावरती नाशिक जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतरही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांना सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये आता तुम्ही सुधारणा करा, कारण ज्या पद्धतीने कारवाई झालेली आहे ते अतिशय अत्यल्प प्रमाण आहे. फक्त शासनात समाधान करण्यासाठी करून टाकत नाही. इथून पुढे अशा बेकायदेशीर उत्खनन होताना खानपट्टी दिलेले नाही आहेत, अनधिकृतपणे आहेत, त्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांवर निश्चित करावी लागेल आम्हाला. त्याच्यामध्ये त्या विभागाचे जे प्रांत अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्यावर निश्चित होईल. मग त्यांनी काय कारवाई जर केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. खानपट्ट्यात किती उत्खनन झाले याचा दैनंदिन नोंदी ठेवण्याची अट जी आहे ती यामध्ये घालण्यात आलेली आहे. खानपट्टा परिसरात सीमांकन केले पाहिजे अशा स्वरूपाची अट आहे. डोंगर टेकडी कटिंग करत असताना 6 मीटर नियमांचे पालन केलेले असणं आवश्यक आहे. खानपट्ट्यांचे निष्पाद करार करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर टेकड्यांचे शिखर उतार या ठिकाणाहून उत्खनन करता येणार नाही असे खानपट्टे आदेश व अटी शर्तीमध्ये नमूद असताना देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्खनन केलं जात आहे. ही थेट दृश्य बघतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. नाशिकच्या सारूळ परिसरातली ही दृश्य आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी अनाधिकृतपणे उत्खनन केलं जातंय. सगळे अटी शर्ती आणि नियम जे आहे ते धाब्यावर बसवले जात आहे आणि नाशिकच्या आणि परिसरामधल्या असलेल्या सगळ्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पोखरल्या जात आहे. एखाद्या केक कटिंग करावा अशा पद्धतीनं या शहरातल्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या नष्ट केल्या जात आहे आणि याचमुळे आता प्रशासनावर त्या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी असे आदेश दस्तूर खुद्द महसूल मंत्र्यांनी दिले. मात्र महसूल मंत्र्यांनी आदेश देऊनही नाशिकमध्ये आजही अशाच पद्धतीनं उत्खनन सुरू आहे. खरं तर न्यायालयात हे सगळं प्रकरण जरी असलं तरी देखील प्रशासनाच्या वतीनं यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. प्रशासनाच्या वतीनं वेळ दिली जाते असा आरोप या ठिकाणी केला जातोय. हा आरोप दुसरा कोणी नाही तर पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय आणि त्यामुळे नाशिक आणि सारूळ परिसरामध्ये असलेल्या या सगळ्या खाणी अनाधिकृत आहेत का, या ठिकाणी केलं जाणारं हे उत्खनन जे आहे ते कसं बेकायदेशीर आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र नाशिक आणि परिसरामध्ये होणारं हे उत्खनन कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही आपल्याला नाशिकच्या सारूळ आणि परिसरामधलं हे अनाधिकृत अशा पद्धतीचं उत्खनन बेकायदेशीरपणे सगळे नियम धाब्यावर बसवून अशा पद्धतीनं उत्खनन या ठिकाणी केलं जात आहे त्याचा हा स्पेशल रिपोर्ट आपण बघतोय. ही विशेष असे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की धनुष्यबाणावर दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी जी ती पार पडणार आहे. निवडणूक आयोगातील सुनावणी जी आहे ती लांबणीवर पडली आहे. शिंदे गटाच्या वतीनं त्यांचे वकील जे तिथे उपस्थित झालेले आहेत, पण अजून तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे तिथं पोहोचणार आहेत. म्हणून आता सुनावणी जी आहे ती 3:30च्या ऐवजी 4 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांच्या वतीने युक्तिवाद जो आहे तो केला जाईल. या सगळ्या घडामोडीनंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.